लातूर ही ऐतिहासिक व सांस्कृतिक नगरी आहे। राष्ट्रकूट काळापासून आजतागायत असंख्य घडामोडींचे साक्षीदार असणारी, हैदराबाद मुक्ती संग्रामात धडाडून उठणारी आणि त्याच वेळी सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत करणारी कलासक्त लातूर नगरी। साहित्य, संगीत, नाटक व सांस्कृतिक केंद्र बनलेली नगरी। अनेक प्राचीन शिलालेख, वाडे, गढ्या, बारव, विहिरी व तीर्थ यांनी नटलेली नगरी। ही समग्र वैशिष्ट्ये जाणूनच या नगरीला रत्नापूर असे प्राचीन काळी संबोधले जात होते। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य येथील शिक्षण संस्थांनी केले। स्वामी रामानंद तीर्थ, श्री गोविंदभाई श्रॉफ, श्री बाबासाहेब परांजपे, श्री देवीसिंह चौहान, सेठ पुरणमलजी लाहोटी आदींनी हैदराबाद मुक्ती लढाईची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर पेलली। लातूरच्या शिक्षण संस्थांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात रान उठवले होते। इसवी सन 1990च्या दशकात इथे शिक्षण प्रसाराचे निष्ठापूर्वक कार्य करणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या अनेक शिक्षण संस्था कार्यरत होत्या। त्यांनी आपल्या शाळांमधून शिक्षण प्रसाराचे कार्य प्रामाणिकपणे केले। याच सुमारास परंपरा आणि नवता जपणारी, आधुनिकीकरणाशी जोडणारी, सुजाण नागरिक घडवणारी मराठी माध्यमाची शाळा असावी या उदात्त हेतूने अभिनव मानव विकास संस्थेचे बीज रोवले गेले। श्री किशन सोमाणी विद्यालय या नावाने 21 जून 1992 रोजी आरंभ झालेले हे विद्यालय अव्याहतपणे व निष्ठापूर्वक शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहे। शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा, समाजसेवा, राष्ट्रसेवा ही मूल्ये विद्यार्थ्यात रुजवण्यासाठी श्री किशन सोमाणी विद्यालय अहोरात्र प्रयत्नशील आहे। स्काउट गाईड, विज्ञान व तंत्रज्ञान, प्रयोग व सांस्कृतिक उपक्रमशीलता यांची सांगड घातली जाते। मातृभाषेतून शिक्षण हे आपले स्वीकृत ध्येय साध्य करण्यासाठी रविवार दिनांक 27 डिसेंबर 1992 रोजी श्री नंदकिशोर भार्गव व यांच्यासह संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राम गोपालजी सारडा यांच्या पुढाकाराने अभिनव मानव विकास संस्थेची स्थापना झाली। यामध्ये त्यांच्या समवेत अनेक समविचारी सहकारी मित्रमंडळींनी पुढाकार घेतला। अशा मान्यवरांमध्ये आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी देऊळगावकर, श्री जीवनधरजी शहरकर गुरुजी व प्रथम कार्यकारिणी सदस्य डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी, श्री रमेशजी राठी, श्री नलिनजी शेठ, श्री व्यंकटजी गर्जे, श्री प्रसादजी कासट, श्री सूर्यप्रकाशजी धूत, डॉक्टर MS कुलकर्णी, श्री ललितभाई शहा, श्री भगीरथ कलंत्री, डॉक्टर ईश्वर राठोड, डॉक्टर श्री सुरेश भट्टड यासारख्या सर्व जाणत्या व प्रज्ञावंत सुहृदय मंडळींनी श्री भार्गव सरांच्या शब्दांवर व निष्ठेवर अढळ विश्वास ठेवून सोमवार दिनांक 21 जून 1992 रोजी विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली। सुरुवातीला आदर्श कॉलनी येथे भाडे तत्वावर इमारत घेऊन तेथे श्री किशन सोमाणी प्राथमिक शाळेचे वर्ग भरू लागले। साधारणपणे 4.5 वर्षानंतर मोरेनगर परिसरात भूमिपूजन झाले व विद्यालयाची सुंदर षटकोनी आकाराची इमारत बांधली गेली। आर्थिक पाठबळ अत्यल्प होते, तेव्हा शाळेबद्दल आस्था व प्रेम वाटणाऱ्या अनेक दानशूर व्यक्तींनी परदेशातून सुद्धा मदतीचा हात पुढे केला। या व्यक्तींमुळे शाळेला अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे शक्य झाले। याची फलश्रुती म्हणून श्री किशन सोमाणी विद्यालय हे मराठवाड्यातील प्रतिष्ठित विद्यालय आहे। ज्ञानदानाचे हे कार्य करत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, उदारता, सहिष्णुता यासम मानवी जीवन मूल्यांवर निष्ठा ठेवून त्यांची आजीवन उपासना हेच दृढ ध्येय नजरेसमोर ठेवले। शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून समाजहितकारक व देशहितकारक कार्य करावे या उद्देशाने समविचारी ध्येयाने प्रेरित झालेल्या ध्येयवादी व्यक्तिमत्वांनी या कार्याचा आरंभ केला। आज विद्यालयातील विद्यार्थी संख्या सुमारे 1400 पर्यंत वाढली आहे। ती यामुळेच श्री किशन सोमाणी विद्यालय हे बदलत्या काळानुसार आधुनिक शैक्षणिक साधनांनी समृद्ध बनण्यास सदैव धडपडत असते। विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संगणकीय ज्ञान वाढीस लागण्यासाठी व अद्ययावत ज्ञान संपादन करण्यासाठी एकूण 42 संगणक संचांनी युक्त असा स्वतंत्र संगणक कक्ष आहे। विद्यालयातील विद्यार्थी विज्ञान प्रयोगशाळेत विविध प्रयोग करतात व निष्कर्ष मांडतात। विद्यार्थी व शिक्षकांसाठी सुमारे 5400 पुस्तकांनी युक्त असे समृद्ध ग्रंथालय आहे। ग्रंथालयातील ग्रंथसंपदा निरंतर वाढत राहावी म्हणून विद्यार्थी तथा शिक्षक आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयाला ग्रंथ भेट देतात। क्रीडा विभागातील क्रीडा साहित्य व प्रशस्त मैदान आहे। जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, विभागीय पातळीवर स्पर्धेत सहभाग घेऊन येथील विद्यार्थी यश संपादन करतात। दरवर्षी शालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन हे संस्था पदाधिकाऱ्यांच्या स्पर्धेने होते। प्रत्येक वर्गखोली ही क्लासरूम आहे। विज्ञान व इतर विषयातील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दृकश्राव्य माध्यम प्रभावी ठरते।
अभ्यासक्रमातील घटक विद्यार्थ्यांना सहजपणे लक्षात येतात। यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी ई क्लासरूमचा अधिकाधिक वापर करतात। दर महिन्यातून एकदा प्रत्येक वर्गातून विद्यार्थ्यांना बोधपर चित्रपट दाखवला जातो। विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा म्हणून MTS, IAS, शिष्यवृत्ती, डॉक्टर होमी भाभा, गणित प्रावीण्य, संबोध व प्रज्ञा शोध परीक्षा, IIT पवई अंतर्गत कम्प्युटर मस्ती, अबॅकस, वैदिक गणित व विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून विशेष मार्गदर्शन केले जाते। यामध्ये विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करीत आहेत। कला क्षेत्रातील आपला ठसा उमटवण्यासाठी चित्रकला, रांगोळी, नृत्य, संगीत, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनवले जाते। विद्यालयात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कन्यापूजनाचा नवोपक्रम घेतला जातो। आधुनिक नवदुर्गांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय शिक्षक व विद्यार्थिनी करून देतात। सण आणि उत्सव यांच्या औचित्याने नव्या पिढीमध्ये भारतीय संस्कृती विषयक जागृती निर्माण करण्यासाठी विद्यालयाच्या वतीने सामाजिक प्रतिष्ठाने, ग्रामपंचायती व सर्व सार्वजनिक ठिकाणी संदेशपत्रे चिटकवली जातात। व्यवहार ज्ञान व सामाजिक भान याची जाण असावी या हेतूने आमचे विद्यार्थी स्काउट गाईडच्या माध्यमातून खरी कमाई व श्रमदान करतात। यात जमवलेल्या निधीचा उच्चांक गाठून विद्यालयाने सतत 5 वर्षे प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। आपल्या पाल्याच्या प्रगतीच्या अनुषंगाने शिक्षकांशी सुसंवाद साधण्यासाठी दर शनिवारी शाळा सुटल्यावर 1 तासाचा कालावधी नियोजनपूर्वक राखीव ठेवला आहे। माणूस अजन्म विद्यार्थीच राहतो, म्हणूनच शिक्षकांना विविध तज्ञांच्या प्रशिक्षणातून नवनव्या गोष्टी शिकण्याची संधी आमचे वरिष्ठ मिळवून देतात। विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेतर्फे अभिनव गुणवंत विद्यार्थी व अभिनव गुणवंत शिक्षक हे पुरस्कारही प्रदान केले जातात। या नवोपक्रमांना विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, पालक व विद्यार्थी यांची भरभरून दाद मिळतात। आज श्री किशन सोमाणी विद्यालय हे रौप्य महोत्सवी वर्षात पाऊल टाकत आहे। आमचे विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य, विज्ञान, विधी या क्षेत्रात कार्यरत आहेत। सांस्कृतिक व कला क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे। आपल्या कार्यातून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी हेच आमचं भूषण आहेत। सर्वांच्या सद्भावना, तनमन धनाने केलेले समर्पण व प्रामाणिक प्रयत्न यामुळेच विद्यालयाच्या शिखरावर रुपेरी कळस चढू शकलाय। याचा आम्हा सार्थ अभिमान वाटतो। धन्यवाद।